नीतिमानाला काय असतात? फार कष्ट असतात. काय असतात? वाचत वचनामध्ये काय सांगितलं की नीतिमानाला काय असतं? कष्ट होतात. पण कष्ट याचा अर्थ असा नाही की तरी परमेश्वर त्याला त्याच्यामधून काय करत आहे? सोडत आहे. हालेलुया. कोण सोडवणार आहे आपल्याला कष्टांमधून? म्हणतंय 11:28 काढा. कष्ट काय आहे? कष्ट. आहो कष्टी व भाराक्रांत हो, तुम्ही सर्व कोणाकडे या? मजकडे या. मी तुम्हाला काय करणार आहे? विसावा देणार. आपल्या कष्ट, नीतिमान लोकांना कष्ट आहे, पण कष्टामुळे काय आहे? मला सांगतो दुप्पट प्रकारचा वाटा आहे. किती प्रकारचा? दुप्पट प्रकारचा आशीर्वादाचा वाटा आहे. किती? म्हणा असं 2 दुप्पट प्रकारचा. हालेलुया. काढा चला वाचा. एक जणांनी ते वचन वाचा, एक जणांनी सूत्रसंहिता 34:19 आणि आपण योबाच्या पुस्तकामध्ये जा. योबाच्या पुस्तकामध्ये जाऊन आपण लास्ट अध्याय काढा. त्याच्यामध्ये बायबलमध्ये सांगितलं की योबाला फार कष्ट झाले आणि कष्टामधून त्याला 10 वचन वाचा. 42:10. योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. योबाने आपल्या मित्रासाठी प्रार्थना केली. योबाची काय आहे? चुकी आहे का काही? योब कसा आहे? नीतिमान होता. बोला ना, कसा होता तो? नीतिमान या शब्दाचा अर्थ नीतिमान, सरळ, सात्विक होता आणि देवाला भिवून वागणारा आणि पापापासून कसा आहे? दूर राहणारा तो नीतिमान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण बायबलमध्ये सांगितलं की ज्या वेळेस योबाची परीक्षा झाली आणि योबाची परीक्षा झाल्यानंतर त्याला 42 अध्याय आणि 10 वचनामध्ये सांगितलं योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. योबाने दुःख झालं, दुःख आलं तरी दुःखात पण काय करू राहिलेला आहे? प्रार्थना करू राहिलेला आहे. प्रार्थना म्हणजे काय आहे? प्रार्थना म्हणजे देवाचा आदर करणं. आणि प्रार्थना कुठून करायची? बोला ना, म्हणा असं हृदयातून करायची. कालची प्रार्थना आम्ही ऐकली आणि देवाच्या दासाकडून पण वचन ऐकलं. प्रेज द लॉर्ड. काही लोक प्रार्थना चालू आहे त्या प्रार्थनामध्ये कुणी जेवण करत आहे. बघा ना, तुम्ही कोणाचा आदर करतात? देवाचा. प्रार्थना करत आहे आणि कुणी लोक जेवण करत आहे. 4 लोक काय करत आहे? स्वयंपाक करत आहे. काही लोक माईकची प्रार्थना करत आहे. माईक नीट करत आहे. कुणी काय करत आहे? कुणी लोकांना शांत करायचं काम करत आहे. कुणी माईक लावत आहे. अरे प्रार्थना म्हणजे काय? देवाचा आदर करणे. प्रार्थना म्हणजे काय करणं आहे? बोला ना, देवाचा आदर करणं आहे. बोला हालेलुया. माझ्याकडे पाहून हालेलुया म्हणा. आनंदाने म्हणा हालेलुया. म्हणा मी आनंदित आहे. प्रार्थना करणं म्हणजे काय? आदर आहे. काय करणं आहे? आदर. प्रेज द लॉर्ड. सगळं काम करतो काय करतो आपण? स्टॉप ठेवतो. एखादा पुढारी आला तर पुढारी आल्यानंतर काय मग काय? पुढारी तुम्ही इथं थांबा, आम्ही जेवण करायला जातो, असं आहे का? आपलं सगळं काम काय करून टाकतो आपण? बंद करतो. आणि बंद केल्यानंतर आपण कोणापुढे उभं राहतो? म्हणजे ते जे आदरणीय लोक आहेत, जे सन्माननीय लोक आहेत, मोठ्या मोठ्याले लोक, त्यांच्या पुढे उभं राहून काय करतो आपण? पुढे हालत नाही, आपण तिथंच थांबतो. तसंच प्रार्थना करणं पण कसं आहे? एक ठिकाणीच काय करायचं आहे? स्थिर राहायचं. तुम्ही इथं प्रार्थना करतात ना, प्रार्थना सोडून जाऊ नका. कोणी पण येऊ द्या, तुमची प्रार्थना काय करू नका? सोडून जाऊ नका. तर फॅन बंद करे बाळा. प्रार्थना काय करू नका? सोडून जाऊ नका. म्हणा दानियल. म्हणा दानियल. अरे बोला ना, म्हणा दानियल. काय जेवण केलं का नाही? म्हणा ना मग मोठ्या आवाजाने. म्हणा दानियल. दानियल भाऊ. आपण कोणाचं नाव असलं तर काय म्हणतो? दानियल भाऊ म्हणतो. दानियल दिवसातून किती वेळेस प्रार्थना करत आहे? 3 वेळेस. त्याचं तोंड कुठं आहे? येरुशलेमच्या दिशेकडे.
त्यांनी तोंड करून दिलं यरूशलेमच्या दिशेकडे, प्रार्थना करत आहे. काही लोक खिडकीतून त्याला पाहत असतील. काय आहे तिथं खिडकी? काय आहे? 6व्या अध्यायामध्ये वाचा ना, त्याच्यामध्ये दानिएल 6 वाचा वाचा, काही लोक वाचा. 6वा अध्याय 10 वचनामध्ये, या परमाणावर सही झाली आहे असे दानिएलने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडकी यरूशलेमच्या दिशेकडून यरूशलेमच्या दिशेकडे आहे आणि त्या दिशेकडे करून तो काय करत आहे? खिडक्या उघड्या आहेत, प्रार्थना करते. कोणाचा आदर करते? बोला ना. परमेश्वराचा. म्हणा परमेश्वराचा आदर करते. आणि परमेश्वराचा आदर करत असताना काही लोक खिडकीतून आले असतील, बघत असतील. त्याच्या विरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या लोकांनी बघितलं आणि कुठे जाऊन सांगितलं? कोणचा राजा आहे? दार्वेश राजा. म्हणा दार्वेश राजा. दार्वेश राजाला जाऊन सांगितलं की राजे, तुमची आराधना करायची होती, तुमची प्रार्थना करायची होती. दानिएल काय करत आहे? काही लोक असेच आहेत बिना मारणारे, पण तुमची प्रार्थना त्यांच्याकडे पाहून प्रार्थना करू नका. आलेल्या त्या लोकांकडे पाहून प्रार्थना करू नका. तुम्ही त्या लोकांकडे पाहत असेल, या जगातल्या लोकांकडे तुम्ही पाहून प्रार्थना करत असेल, तर तुम्ही देवाला काय करत नाहीये? आदर देत नाहीये. आज तुम्हाला मला जी प्रार्थना करायची आहे, ती प्रार्थना कोणासमोर करायची आहे? परमेश्वराकडे आपलं तोंड पाहिजे. आणि परमेश्वराकडे ज्या वेळेस तुमचं आणि माझं तोंड असतं, हो त्यावेळेस कोणाकडे पाहू नका. तो काय आहे? आदर आणि सन्मान आहे. हालेलुया. अरे तुमचा हालेलुया आला नाही, ज्याचा अर्थ करंट लागलेला नाहीये. कोणाचा आदर करून प्रार्थना करतोय? परमेश्वराचा आदर करते. बायबल मध्ये सांगितले, इतक्या राजा पण काय करत आहे? इतक्या राजा पण काय करत आहे? हो कोणाकडे पाहत आहे? भिंतीकडे पाहत आहे, प्रार्थना करत आहे. हो त्याने भिंतीकडे पाहायचं, देवाकडे पाहायचं, देवाचा आदर करायचा. त्याने काय केलेलं? बंद केलेलं नाहीये. म्हणून बायबल मध्ये सांगितलं की त्याचं वर्ष, त्याचं आयुष्य किती वर्षाने वाढलेलं आहे? 15 वर्षाने. हालेलुया. बोला हालेलुया. जाऊन म्हणा बरं डॉक्टरला, माझं आयुष्य वाढवायची गोळी द्या म्हणावा. डॉक्टर लोक आता खाऊचा धंदा झालाय. कशाचा धंदा झालाय पहा ना. कशाचा धंदा झालाय? खाऊचं. थोडंसं असलं तर लगे ऑपरेशन करा. पण या डॉक्टर लोकांचा पण हिशोब कोण घेणार आहे? परमेश्वर घेणार आहे. तुमचा पण माझा पण 14 रोमकारस 12:14 मध्ये वाचा. प्रत्येकाचा हिशोब कोण घेणार आहे? परमेश्वर घेणार आहे. तुम्ही चोरी केली तर त्याचा हिशोब परमेश्वर तुमच्याकडून घेईल. तुम्ही कोणाकडून जास्त पैसे घेतलं तर परमेश्वर तुमच्याकडून काय करेल? हिशोब घेणार आहे. तुमच्या बारीक सारी गोष्टीचा कोण हिशोब घेणार आहे? परमेश्वर घेणार आहे. माझा विषय काय आहे? जर तुम्ही प्रार्थना करत असेल तर तुम्ही देवाचे नीतिमान लोक आहे. अरे बोला ना. आमेन बोला ना. कोणाचे लोक आहेत तुम्ही? काय वाचा 12:14 मध्ये काय सांगितलं? तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. 14-12 असं. तर मग आपणातील प्रत्येक जण 14-12 आपापल्या संबंधी देवाला हिशोब देईल. तर मग आपल्या संबंधी देवाला हिशोब देईल. प्रत्येक जण आपापल्या संबंधी कोणाला हिशोब देणार आहे? देवाला. म्हणा देवाला हिशोब देणार आहे. देवाला हिशोब. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. इतक्या राजाचं आयुष्य कोणी वाढलं? देवाने वाढवलं. तुम्ही देवाचा आदर करा, परमेश्वर तुमच्या हर एक गोष्टीचा आदर करेल. आमेन. हालेलुया. हर एक समयाला प्रार्थना करत असताना देवाचीच प्रार्थना झाली पाहिजे. प्रार्थना करत असताना तुम्ही इकडं तिकडं काय केलं नाही पाहिजे? राहिलं नाही पाहिजे. हालेलुया. मग ती काय फेल प्रार्थना आहे? कोणची प्रार्थना आहे? व्यर्थ. म्हणा व्यर्थ प्रार्थना आहे. व्यर्थ. हालेलुया. कोणाची प्रार्थना व्यर्थ गेली नाही? हिजकिया. म्हणा हिजकियाची प्रार्थना व्यर्थ गेलेली नाही. हिजकियाची प्रार्थना. हिजकियाची. बोला हिजकियाची. हिजकियाची. मला हिजकियाची प्रार्थना हिजकियाची प्रार्थना व्यर्थ गेली नाहीये. व्यर्थ नाही गेली. योबाची प्रार्थना योबाची व्यर्थ प्रार्थना गेलेली व्यर्थ नाहीये. गेली. दानिएलाची प्रार्थना व्यर्थ गेलेली नाहीये. आज तुमची प्रार्थना पण काय आहे? व्यर्थ
जाणार नाहीये. जर तुम्ही परमेश्वराचा आदर करत असेल तो परमेश्वर तुमच्यासाठी काय करणार आहे? देवदूताला पाठवेल. तो परमेश्वर तुमच्यासाठी तो उतरून येणारा देव आहे. तो काही पण करू शकणार आहे. हालेलुया, बोला हालेलुया. म्हणा देव महान आहे. हालेलुया. पण नीतिमानाला वचन ऐकलं आपण, स्तोत्रसंहितामध्ये ऐकलं, नीतिमानाला काय आहे? फार कष्ट आहे, होतात. काय होतात? फार कष्ट होतात. म्हणजे याचा अर्थ काय? तो मातीत जाणार नाहीये. हो, नीतिमान काय आहे? बायबल मध्ये सांगितलेलं नीतिमान विश्वासाने जगणार आहे. आणि नीतिमानाला काय आहे? आशीर्वाद आहे. नीतिमानाला परमेश्वराने काय केलेलं आहे? पवित्र केलेलं आहे. नीतिमानाला परमेश्वराने काय केलेलं आहे? निर्दोष केलेलं आहे, निष्कलंक केलेलं आहे. आणि त्याला काय आहे? हर एक प्रकारचे ब्लेसिंग आहे. हालेलुया, बोला हालेलुया, बोला हालेलुया. तुम्ही योसेफाकडे बघा. योसेफ पण कसा होता? नीतिमान होता. 11 नंबरचा भाऊ होता. तो किती नंबरचा भाऊ होता? 11 नंबरचा. लहानपणापासून त्याला काय पाहायला भेटत आहे? कष्टच पाहायला भेटत आहे त्याला. बोला ना, कष्ट पाहायला भेटत आहे. खड्ड्यामध्ये कष्ट पाहायला भेटलेले. खड्ड्यामध्ये त्याचा जीव काय म्हणला असेल? सख्या भावाने त्याला कष्ट दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या कष्टामध्ये देखील त्याला काय केलं? परमेश्वर कोणाला तरी काय करत आहे? उभा करत आहे. त्याला भावाला उभं केलं. त्या ठिकाणामध्ये परमेश्वराने कोणाला उभं केलं? त्याच्या भावाला उभं केलं. भाऊ म्हणला, अरे नको, आपला भाऊ येतो, त्याला कशाला मारायला पाहिजे? आपण त्याला काय करू? विकून टाकू त्याला. आणि मग त्याला काय केलं? मिस्र लोकांना काय करून टाकलं? विकून टाकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पोटिफाराची तर तो काय झालेला आहे? राहिलेला आहे. गुलाम म्हणून राहिला त्या ठिकाणामध्ये. आणि तिथं तो लहानचा जवानीमध्ये येत असताना बायबल मध्ये असं सांगितलं की योसेफासाठी परमेश्वराने कोणाला आशीर्वादित केलेला आहे? योसेफासाठी परमेश्वराने पोटिफाराला काय केलेलं? आशीर्वादित केलेलं. नीतिमान लोक जे असतात त्यांच्या खातीर परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला काय करणार आहे? आशीर्वादित करणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि माझ्यामुळे इतराला परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. त्याला समजलं पाहिजे. म्हणाला तुमच्यामुळे कुणीतरी आशीर्वादित होतं, त्याला काय झालं पाहिजे? कळणार आहे. त्याला कळतं. ज्यावेळेस पोटिफाराची इथून योसेफ निघून गेला, मला असं वाटतं तिथं काय राहिलं नसेल. हालेलुया. बोला ना, काही राहिलं नसेल. ज्यावेळेस नीतिमान लोक तुमच्याकडे असतात ना, त्यावेळेस तुमच्यासाठी भरपूर प्रकारचे आशीर्वाद असतात. आणि हा येशू देखील, येशूने काय पाप केलं? नीतिमान येशू. येशू पण कसा आहे? नीतिमान. त्या येशूच्या रक्तामुळे तुम्ही आणि मी नीतिमान आहोत. बोला, येशूच्या रक्तामुळे. काढा, पहिले करीन त्याचा 6वा अध्याय आणि 11 वचनामध्ये. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे आहात. किती गोष्टी सांगितल्या? ख्रिस्ताच्या नावात, देवाच्या आत्म्यात, आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले आहात. कोणाच्या नावात नीतिमान झालेलं आहे? येशू ख्रिस्ताच्या आणि नावात. कोणाच्या आत्म्यात? पवित्र आत्म्यात. आपल्या देवाच्या आत्म्यात धुतले गेलेलं आहे. कोणामुळे नीतिमान झालोय? देवामुळे, त्याच्या पुत्रामुळे आणि पवित्र आत्म्यामुळे तुम्ही आणि मी काय झालेलो आहोत? नीतिमान झालेलो आहोत. आज आपल्याला आनंदाची गोष्ट आहे. आपण पाप करणारे व्यक्ती आपल्याला नीतिमान ठरलोय. आपण कोणी कोणाच्या रक्तामुळे नीतिमान, कोणामुळे? कोणाच्या नावात नीतिमान झालेलं आहे. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आज नीतिमान कसा आहे? त्याचं नाक उंच करणारा परमेश्वर आहे. आज त्याला कष्ट होतात, पण त्याचा अर्थ असा नाही तो कष्टातच मारणार आहे. डबल प्रकारचे त्याच्यासाठी काय आहे? ब्लेसिंग आहे. योगाला काय दिलेलं आहे? डबल प्रकारचे काय दिलेलं आहे? आशीर्वाद दिलेला आहे. आणि येशू ख्रिस्त याने कुठल्याही प्रकारचं पाप केलेलं नाहीये. कुठल्याही प्रकारचे त्यांनी अपराध केलेला नाही. कुठल्याही प्रकारचा त्यांनी गुन्हा केलेला नाहीये. त्याला कुठं जावं लागलेला आहे? तुमच्या आणि माझ्यासाठी तो वधस्तंभ
देवाच्या उजवीकडे तो बसलेला आहे. हालेलुया. त्याला पाहणारा व्यक्ती स्तेफन आहे. स्तेफनाला लोकांनी काय केलेलं, दगडाने ठेचून मारलेलं आहे. हा, ते स्तेफनाने कोणाला पाहिलेलं आहे? येशू उभा असलेला येशू दिसला. उभा असलेला पाहिलेलं. कुठं उभा असलेला देवाच्या पाहिलेलं? उजवीकडे. देवाच्या उजवीकडे पाहिलेला आहे. आणि तुम्ही आणि मी नीतिमान लोक येशूच्या उजवीकडे उभे असणार आहे, आमेन. असं मला वाटतंय. प्रेस द लॉर्ड. किती लोकांना वाटतंय? तुम्हाला वाटतंय? Yes, hallelujah. तुम्हाला वाटत असेल तर म्हणा ना मग. आमेन. हा, मला तर वाटतं बुवा, मी येशूच्या उजव्या बाजूला उभा असेल. आमेन. हालेलुया. कारण की आपण पण कोणामुळे नीतिमान झालोय? येशूच्या नावात नीतिमान झालोय, देवाच्या आत्म्यात झालोय आणि आत्म्याने धुतलेले पवित्र केलेले आहेत. आपण कसे केलेले आहेत? पवित्र केलेले आहेत आणि मन नीतिमान ठरविलेले आहे. नीतिमान ठरवले आपल्याला. आमेन. कुणी आपल्यावर किती गुन्हे लावले, तो पूर्वीचा असा होता, अरे मी कसा होतो काय होतं, पण आता काय झालोय? मी नीतिमान. पवित्र झालोय, मी नीतिमान झालोय. जुनेच काढतात लोक, जुने कोळशे काढतात. जुने म्हणा, जुने कोळशे काढतात. जुने कोळसे. जुने कोळशे काढून काय होणार आहे बाबा? तुला काय ऊब भेटणार आहे का आमचे? हा, त्या जुन्या कोळशापासून काय ऊब भेटणार नाही. आमचं जुनं काढा, नाही तर कोणचंही काढा. आम्ही साऱ्या जुन्याला सांगत राहतो आम्ही काय होतो. Yes. हालेलुया. आम्ही सांगत हिंडतो, आमची साक्ष आम्ही काय करतो? सांगतो की जुनं आम्ही काय होतो, जुनं आम्ही पापामध्ये होतो, जुने आम्ही आजारी होतो, जुने आम्ही गुन्ह्यामध्ये होतो, जुने आम्ही शापामध्ये होतो, जुनं आम्ही काय काय केलेलं आहे, आम्ही काय काय गुन्हे केलेले आम्ही सांगतो. कारण की आम्हाला नीतिमान करणारा कोण आहे? ओ, येशूच्या नावात आम्ही नीतिमान झालेलो आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही काय झालेले? आशीर्वादित झालेलो आहे. हालेलुया. हालेलुया. आपले आशीर्वाद कुणी घेऊ द्या, जागा घेऊ द्या, कुणी आपली बळकू द्या, कुणी काही करू द्या. अरे बाबा, तुझी वडलं पार्जित असू जागा, नाही तर कोणची जागा असू दे, घेतलं तर घेऊ द्या, पण माझी वरची तर जागा नाही घेणार ना बाबा तू. Yes. हा, वरची जागा कोणी घेईल का आपली? नाही. हा, आपण पवित्र केलेली ती जागा ते घेऊ शकतात का? हिसकडून घेऊ शकतात का? आपल्याला नीतिमान ठरवलं ते हिसकडून घेऊ शकतात का? आपण येशूच्या नावात काय झालेलं आहे? हो, येशूच्या नावात आपलं काय झालेलं आहे? धुतले गेलेले आहे. ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतले आणि पवित्र केलेलं आहे. नीतिमान झालेलं आहे. कुणी हिसकडून घेणार आहे का आपलं? नाही. सांगा ना, कुणीच नाही. बोला ना. आमेन. येशूच्या वस्त्रावर काय टाकल्या? चिठ्ठ्या टाकल्या. ओ, त्याचे वस्त्र काढून घेतले. ओ, पण त्याचा नीतिमान जो आहे त्या गोष्टीचे हिसकावू शकलेले कोणची ताकद तुमचं आणि माझं नीतिमान पद काढून घेऊ शकत नाही. तुम्हाला आणि मला कोणी दिलेलं आहे? देवाने. देवाने ठरवले तुम्हाला आणि मला. बोला, किती सगळे आपण उभं राहू. आमेन. हालेलुया. म्हणा, मला देवाने नीतिमान मला ठरवलेलं देवाने नीतिमान केलेलं आहे. हालेलुया. Praise the Lord. शेजारच्याला सांगा, तुला पण देवाने तुला नीतिमान पण देवाने ठरवलेलं आहे. नीतिमान केलेलं आहे. आपल्या कपड्यावर हल्ला करू शकते, Yes. आपल्या शरीरावर हल्ला करू शकते. Yes. पण तू मला जे धब्बा मारलेला ना, शिक्का मारलेला, मला धब्बा मारलेला आहे, शिक्का मारलेला आहे. शिक्का मारलेला नीतिमानाचा शिक्का तो कोणीच काढून घेऊ शकत नाही. आमेन. एखाद्या वेळेस शिक्का मारतो ना आपण एखाद्या कागदावर, काय होतो? ते कागद फाटून जाईल, पण तो शिक्का निघणार नाही. हालेलुया. तुम्ही आणि मी येशूला बघा ना, येशूला किती त्रास झाला. हा, नीतिमान असताना, हो, पवित्र असताना त्याच्या शरीराला मारण्यात आलेला आहे, त्याच्या हातात खिळे ठोकले आले आहे, हो, त्याच्या डोक्यावर काटेरी मुकुट लावण्यात आलेला आहे, किती त्याचा निंदा अपमान छळ झालेला आहे. पण त्याचा नीतिमानाचा शिक्का, हो, त्याचा पवित्रतेचा शिक्का कोणी काढून घेतलेला नाही, काढून घेऊ शकलं नाही. लोक काढून घेऊ शकले का? नाही. आज फर्स्ट क्लास लोक पापामध्ये जीवन जगतात आणि काय करतात? फर्स्ट क्लास मध्ये लिहितात पवित्र विवाह. काय लिहितात? पवित्र विवाह. काय वाटतं? हा, तुम्ही पवित्र लिहिल्याने तुम्ही पवित्र होतात का? नाही होत. हालेलुया. तुमच्या तो पवित्रतेचा तुमच्यावर धब्बा पडला पाहिजे, शिक्का. तो शिक्का पडला पाहिजे, तर तुम्हाला काय करावा लागेल? तसं जगावं येशूवर लागेल. विश्वास ठेवावा लागणार आहे. हालेलुया. येशूवर विश्वास ठेवून तुमच्या पापाची काय केली पाहिजे? क्षमा झाली पाहिजे. कबुली दिली पाहिजे, माफी मागितली पाहिजे. हालेलुया. आणि ज्या वेळेस तुमच्या पापाची क्षमा, किती जुनं पाप असू द्या, आता आठवू नका तुम्ही आणि मी काय झालेलो आहे? नीतिमान. नीतिमान. Praise कधी the Lord. कधी काळी आपण कोणाला तरी शिवी दिलेली असती, आपण प्रार्थनेत आलो तरी आपल्याला ते आठवतं, ते मी त्या व्यक्तीला शिवी असं दिलेली आहे, बोललो होतो. त्या व्यक्तीला मी काय केलेलं आहे? असं बोललेलं आहे,
मी त्या व्यक्तीची कधी कधी जात असताना, अरे इथून मी चोरी केलेली, तिथं मी खोटं बोललेलं असं वाटतं, पण आता तुम्ही कसे झालेले आहात? नीतिमान. बोला ना, नीतिमान झालेले. नीतिमान झालेलो बरं, आहे. आता आम्ही नीतिमान झालोय. नीतिमान झालेले आहे. परत आता ते पाप काय झालेले? पुसून टाकण्यात पुसून टाकलं. आलं. खुडरबलनी काय करून टाकलं? पुसून टाकलं खोडून येशूने. टाकलं. येशूच्या रक्ताने काय झालंय? खोडलं गेलेलं. बघा ना इकडे, म्हणा येशूच्या रक्ताने खुडलं गेलेले. खोडलं गेलेलं आहे. आता खुडरबल बघ, किती लोकांना खुडरबल शाळेत वापरतात ना तुम्ही? खुडरबल कधी वापरतात? चुकलं ज्यावेळेस खोडल्यावर. चुकल्यानंतर तुमच्या आणि मी चुकलो, त्यावेळेस येशूच्या रक्ताने तुमचे आणि माझे पाप काय झालेलं आहे? खुडले गेलेले आहे. खुडले गेलेले आहेत. आता तुम्ही मी काय झालेलो आहे? नीतिमान झालेले. आता त्या खुडलेल्या गोष्टी येशू आठवत नाहीये. Yes. काय लाव रे? खुडलेल्या गोष्टी म्हणा, खुडलेल्या गोष्टी खोडलेल्या गोष्टी आता परत आठवणार आहे का? नाही. हा सांगा ना, म्हणा खुडलेल्या गोष्टी. खोडलेल्या गोष्टी. अरे बोला ना, खोडलेल्या गोष्टी. म्हणा खुडलेल्या गोष्टी. खोडलेल्या गोष्टी. आता समजा आपण एक वही द्या मला, एखादी वही. माझ्याकडेच एक वही आहे. हालेलुया म्हणा, हालेलुया. 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 हा चला आपण काहीतरी लिहू आता. आता एखादी खुडलेली एखादी गोष्ट लिहिली. हा ही गोष्ट लिहिली आपण. आता काय करू टाकू आपण? ती खुडून टाकू. काय टाकू? ती पुसली गेली. ती काय झाली आता? पुसली गेली. पुसल्या गेल्यानंतर ती तुम्हाला मला दिसणार आहे का? नाही दिसत. सांगा ना, बोला ना, तुम्हाला मला दिसणार आहे का? का नाही दिसत बरं? हा त्याला काय केलेलं आहे? खुडून टाकलेलं आहे. त्याला काढून टाकले. त्याला काय केलेलं आहे? तिथं कसं झालेलं आहे? ती जागा स्वच्छ, ती जागा कशी झालेली आहे? स्वच्छ झालेली आहे. तिथं काही दिसत नाहीये. तुमचे जुने पाप किती पण असू द्या, येशूच्या नावामध्ये काय झालेलं आहे? धुतले गेलेले आहे. काय गेलेलं आहे? मला करंट लागत नाही म्हणजे याचा अर्थ तुमच्यामध्ये डोक्यातच घुसत नाही. वाचा त्याच्यामध्ये 6वा अध्याय 9 वचन. तुम्हाला मला नीतिमान व्हायचंय. मला नीतिमान व्हायचंय. मला नीतिमान व्हायचंय. हे बोला रे तुम्ही, बोला ना. मला नीतिमान व्हायचंय. काय व्हायचंय? मला नीतिमान व्हायचंय. अनितिमान व्हायचं नाही. वाचा त्याच्या 9 वचनामध्ये. 9 वचनामध्ये वाच. अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही. अनितिमान लोकांना, देवाच्या राज्याचे अनितिमान लोकांना काही कष्ट नाहीये. म्हणा ना, काही कष्ट नाहीये. काही कष्ट नाही. बघा, दारू पितात, गुटखे खाते, तंबाखू खाते, सगळं करते. तरी काय आजार? आयुष्य आरामात जीवन आहे. कसं जीवन आहे? आयुष्यामध्ये कॉलर टाईट करून हिंडते. सकाळी दारू पिते तर सकाळी व्हाईट शर्ट घालते. रात्री दारू पिते तर सकाळी कोणता शर्ट घालतात? वाईट. तरी त्यांना आपाप पैसा भेटतो. अनितिमान लोकांना बघा ना, कोणते लोक आहेत? अनितिमान लोकांना. कोण पुरवतं त्यांना अन्न? अरे बोला ना तुम्ही, कोण पुरवतं? शैतान पूर्वी. शैतान पुरवतो. येशूला दाखवलं तर तुम्हाला नाही दाखवणार का? हा, देवाला दाखवलं, येशूला दाखवलं, देवाचा पुत्र म्हणा येशूला दाखवलं, तर तुम्हाला मला का नाही दाखवणार? अनितिमान लोकांना अनितिमान लोकांना काय कष्ट नाही. त्यांना फुकट शैतान काय करतो? ते तर कोणत्याही वाम मार्गाने ते काय करतात? मिळवतात. आणि त्याला त्याच्यात काय भेटत जाते? त्याला बरकत भेटत जाते त्याला. आणि आपण म्हणतो आता आम्ही एवढं चांगलं वागतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही आराधना करतो, मग आम्हाला काय त्रास झाला पाहिजे? योबाच्या पत्नीने प्रश्न केला. कोणाच्या पत्नीने? योबाच्या पत्नीने प्रश्न केला, काय तुम्ही देवाचं सत्व धरून बसलेत? बघा ना, सत्व धरून बसलेत. करा हात असा. सत्व धरून बसली योबाची बायको. कमरेला पदर खाऊन उभं राहिली नवऱ्याच्या पुढं आणि काय म्हणते? देवाचं नाव घेऊन काय तुम्ही देवाचं नाव घेऊन राहिले? काय सत्व धरून बसले? द्या सोडून. द्या सोडून. हालेलुया. परत उलट नाव ठेवतात आपल्याला. एवढा देव एवढं देवदेव करतो, तरी एवढे प्रार्थना करतो, मग कसं काय तुला तुझ्या अंगावर फोडे उठायला लागले? काय काय लोक बोलतात ना, अरे मग तुम्ही पास्टर एवढी प्रार्थना करतात, तुम्ही मग कसं काय आजारी पडायला पाहिजे? अरे बावळट, तुला काय माहितीये का म्हणा आता? हा, नार्या काय म्हणायचं त्याला? नार्या. तुला काही कळतं का काही म्हणा? हा, बोला ना.
म्हणा नीतिमानाला कष्ट असतात पण परमेश्वर त्यांना भरपूर आशीर्वाद देतो. हालेलुया. काय असतं मग देवाकडून काय काय घ्यायचं? सगळं सुखच घ्यायचं का दुःख का नको? हालेलुया. हा ते लोक म्हणतात ना एवढी प्रार्थना करतात तुला असं कसं? त्याला म्हणा देवाला धन्यवाद द्यायचं शिकव. नीतिमान लोकांसाठी गिफ्ट असतं म्हणा Yes. पण ते फार दिवस नसतं म्हणा Yes. थोड्या दिवस असतं वाफेसारखं. Yes. त्याला सुधारायसाठी येतं आणि काय होतं निघून निघून जातं. भट्टीमध्ये त्याला काय करतात? भट्टीमध्ये काचेचं भट्टीमध्ये सोनं कायम तसं ठेवतात का? नाही. हा त्याला कशासाठी ठेवतात? त्याला उजळ करायसाठी. जास्त चमक हा यायला. त्याला चमक यायसाठी त्यावेळेसच काय करतात? त्याला तिथं ठेवतात. जर एखादं दुःख आपल्या जीवनात कष्ट येतो परेशानी येते तर कशासाठी येते? तुम्हाला आणि मला उजळायसाठी येत आहे. तुम्हाला आणि मला अनेक प्रकारचे आशीर्वाद देण्यासाठी ते काय येत आहे? कष्ट येत आहे. ज्या वेळेस कष्ट येत आहे हो त्यावेळेस समजून घ्या की तुम्हाला आणि मला कुठे ठेवलेला आहे. हो उंच ठिकाणी तुम्हाला आणि मला जागा आहे. कारण की देवाचं वचन सांगतं की त्याने तुम्हाला आणि मला पोहोचले त्याने तुम्हाला आणि मला काय बनवलेलं आहे? शेर बनवलेला आहे. बोला हालेलुया. बोला सगळे बोला हालेलुया. हो ज्या वेळेस मातीचा गोळा भट्टीमध्ये जातो त्याला कुंभार काय करतो? तुडवतो घडवतो. त्याला भट्टीमध्ये जावं लागतं. त्याच्यानंतर कृषी झाल्यानंतर त्याला कुठं असतो तो? शोकेस मध्ये. आणि आपण आपली नजर जाते शोकेसवर आणि शोकेसवर गेल्यानंतर काय म्हणतो? आपण म्हणतो अरे किती छान ते कप बशी आहे हो. आता किती भारी तो फ्लावर आहे हो. किती भारी ते असं आहे. किती भारी मोबाईलून दिवस रात्र आपण अमेझॉनवर पाहत बसतो. दिवस रात्र आपण अजून काय निघले मिशोवर पाहत बसतो. काही लोक तर नुसते दिवसभर नुसते दुकानच हिंडत बसतात. हा दुकानच हिंडत बसतात. जे दुकान भेटले पाहिलं नाही आवडलं का ते कपडेवाल्याच्या तिथं गेलं तर कपड्याचा असा ढिगारा करून ठेवते ना असा. तो कपडेवाला समोरचा सुद्धा वैतागून जातो. बोला ना किती लोक माझ्या बरोबर आहे? बोला हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. नीतिमान लोकाला शोधायची गरज नाही. ते तुम्हाला लगेच सापडणार आहे. काय करणार आहे? ते लगेच सापडणार आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं की अनितिमान माणसाला काय म्हटले? देवाच्या राज्याचं काय भेटणार नाहीये. वचनामध्ये वाचतो अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचे वचन मिळणार नाही. हा. मला ठाऊक नाही काय? बसू नका. जार कर्मी मूर्तीपूजक व्यभिचारी स्त्रीसारखा संभोग देणारे जार कर्म करणारे मूर्तीपूजा व्यभिचारी स्त्रीसारखा संभोग देणारे पुरुष संभोग घेणारे चोर लोभी मद्यपी चहाड वित्तहरण करणारे यांना देवाच्या राज्याचे वचन मिळणार नाही. आज आपल्या जीवनामध्ये चोरी असेल चोरी करणाऱ्यांना काय कमी नाही. ते नीतिमान आहेत का? बोला ना. नीतिमान होतील ते कधी होतील? ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या गाण्याच्या नावात कित्येक आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते. आपणही होतो. कोणतं आपण सुद्धा होतो. चोरी करणार होतो व्यभिचारी करणार होतो खून करणारे होतो काय काय करणारे होते. काय लोक करतात. आपणही होतो. पण आता काय झालं? आपण तरी पण तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये काय झालेलं आहे? नीतिमान ठरवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अनितिमान लोकाला काय भेटणार नाहीये. तुमच्या जीवनामध्ये चोरी असेल तर तुम्ही कोणचे लोक आहेत? हा तुमच्या जो जीवनामध्ये लोभ असेल तर तुम्ही कोणचे लोक आहेत? मद्यपी म्हणजे कुठल्याही प्रकारचं मद्य असू द्या. आता गुटख्याच्या पुडीवर लिहून ठेवलेलं आहे बाबा कॅन्सर होतं तरी गुटखा खातात लोक. आणि आम्ही सांगतो तर आम्ही वाईट होतो. या पास्टरला काय उद्योग नाही बाबा. नुसते येऊन जाऊन गुटखा येऊन जाऊन तंबाखू. अरे हिटलिस्टवर ते काय आहे? देवाच्या दृष्टीने ते पाप आहे. तुम्ही खाणार तर कोणाचं नुकसान होणार आहे? तुमचंच नुकसान होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मद्यपी जर तुम्ही असताल तर तुम्ही नीतिमान नाहीये. तुम्ही प्रार्थना पण करता आणि तुम्ही दारू पण पिताल
तर तुम्ही नीतिमान नाहीये. तुम्ही काय केलेलं आहे? तुम्ही त्या ओकीकड परतलेले कुत्रे आणि आपलं अंग धुतल्यानंतर पुन्हा गाळात गेलेल्या डुकराप्रमाणे आहे. मला असं वाटतं पहिले पेत्राच्या पत्रामध्ये दुसरे पेत्र्याचा 2रा अध्याय आणि 21-22 वचन. कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे यापेक्षा तो न समजणे त्याच्यासाठी बरे होते. आपल्या ओळखीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास प्रार्थना करतो आणि कुठे जातो? गाळात पण जातो. नीतिमत्वाचा मार्ग समजल्यानंतर आता तुम्ही आणि मी कोणाच्या मार्गावर आहे? नीतिमत्वाच्या मार्गावर आहे. हा मार्ग कुठे जाऊन संपणार आहे? देवाच्या राज्यात. तिथे जाणार आहे म्हणा, वरती जाणार आहे. हालेलुया. स्वर्गामध्ये जाणारे नीतिमान लोक कुठे जाणार आहे? देवाच्या राज्यात. अनीतिमान लोकांना देवाच्या राज्याचा वतन नाहीये. कसं वागायचंय? नीतिमान. थोड्या वेळ चिरीमिरी देतो शैतान तुम्हाला. किती वेळ? थोड्या वेळ देतो. बाप्पा रे काय चिरीमिरी काय बाबा गपचित होय. आणि हा नीतिमान त्याचं लेकरू बनतो आपण शैतानाचं. कोणाचं लेकरू बनतो? शैतानाचं. पण मेल्यानंतर अनीतिमान लोक त्याच्यासाठी देवाचं राज्य नाहीये. कोणाचं राज्य आहे त्याला? शैतानाचं राज्य कुठं चाललंय आता? हा कुठं चाललंय बोला ना. पृथ्वीवर चालू आहे. अजून कुठं चालू आहे? आकाशातील दुरात्मे आकाशामध्ये चालू आहे, पृथ्वीवर चालू आहे आणि नरकाला चालू आहे. त्याच्या राज्यात जायचं का आपल्याला? बोला ना. किती लोकांना त्याच्या राज्यात जायचे? देवाच्या राज्यात किती लोकांना जायचे? काय बनायचे? काय बनायचे? हा चोरी करून म्हणायचे. कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून बाप्तिस्मा घेऊन सुद्धा बिड्यावडी देत. बाप्तिस्मा घेऊन सुद्धा काय करतात? तंबाखूची पुडी मागच्या खिशात. कुणी कुणी तर चर्च मध्ये घेऊन येतात तंबाखूची पुडी. हालेलुया. बोला ना. म्हणजे त्याला मार्गच समजला नाहीये. हा तो नीतिमानच झालेला नाही. तो कोण झालेला आहे? अनीतिमान. कोणाच्या नावात जरी चुकला असेल, जरी तुम्ही पाप केलेला असेल, परत एकदा सरेंडर करा. 7-70 वेळेस करा. कितीचे वेळेस करा? 7-70 वेळेस सरेंडर करा. कोणाजवळ? पुढे इकडे तिकडे जाऊन नाही. येशूकडे तुम्हाला सरेंडर करायचं. येशूमुळे तुम्ही त्याच्या नावामुळे तुम्ही आणि मी काय झालेला आहे? नीतिमान झालेला आहे. तुम्ही आणि मी काय झालेला आहे? निर्दोष झालेला आहे, पवित्र झालेला आहे. हालेलुया. बोला हालेलुया. कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे. कोणाला पवित्र आज्ञा दिली तुम्ही? हा पवित्र आज्ञा म्हणलेले. कोणची आज्ञा आहे? तुमच्या आणि देवामध्ये जे काही संबंध झालाय असा झालाय. पती पत्नी कसे करतात? एकमेकाला हात देतात सगळ्या पुढं. समोर असतेच बसलेले. कोणी बावळट असतं, कोणी काय काय असतं, कोणी काय काय असतं. कोणाला नाव नाही ठेवत. एकमेकाला काय करतात? वचन देतात. पती पत्नी. मी तुझ्या बरोबर कसा राहील? ती पण म्हणते मी तुझ्या बरोबर कशी राहील? विश्वासू राहील. दोघं एकमेकाला पोपटावानी काय देतात? गप्पा मारतात. आता लग्नाच्या पूर्वीचे लोक तरी चांगले होते. पूर्वीचे पती पत्नी काय करायचे? डायरेक्ट मंडपामध्येच राहायचे. आता तसं नाही. आता व्हॉट्सअप आहे, आता फेसबुक आहे, इंस्टाग्रामवर अगोदरच कॉन्टॅक्ट करून अगोदरच अपवित्र वागतात ते. असे लग्न चालतात का? तसं लग्नापर्यंत कसं ठेवायचं तुम्हाला मला? पती पत्नीला लग्नापर्यंत कसं ठेवायचं? बोला बघा, इकडे बघा, सगळे उभं राहा. पण पती पत्नीला लग्नापर्यंत कसं ठेवायचंय?
त्या आज्ञा देतात एकमेकाला. काय देतात? बोला, वचन. उठा ना, उठा ना. वचन. वचन देतात. काय देतात? वचन. मी तुझ्या बरोबर विश्वासू राहील. दुसऱ्या महिन्यातच बाबा पळून जातो दुसरी सगळं. ती बहीण तिसरीकडे जाती पळून. कुठपर्यंत तुम्हाला वचन द्यायचे पती पत्नीने? मरूपर्यंत म्हणा, विश्वास. मरूपर्यंत. मरेपर्यंत. तसेच तुम्ही पवित्र आज्ञा कोणाला देतात? देवा संगती देवाबरोबर तुमचा करार असतो. बप्तिस्मा म्हणजे तुम्ही करार. देवाबरोबर तुमचा काय झालेला आहे? करार. करार. मी आता तुझ्या- तुझ्या बरोबर राहील विश्वासू आणि तू राहील. माझ्यामध्ये राहशील आणि मी तुझ्या नीतिमत्वाचं आचरण मरूपर्यंत करणार आहे. मरूपर्यंत मी कसा राहील? नीतिमान राहील. पवित्र राहील. हालेलुया. आणि मग तुमचा साखरपुडा बप्तिस्मा होतो म्हणजे देवाबरोबर आपला काय झाला? करार झाला. साखरपुडा झाला. आणि आपण लग्न होईपर्यंत कसं ठेवायचं आपल्याला? पवित्र. आणि तिथून पुढं पण कसं ठेवायचं? पवित्रच पवित्र राहणार. ठेवायचं आहे. पती पत्नी साखरपुडे झाल्यानंतर मग काय पुढे जाऊन हिंडून येतात का? नाही. हा, काय करतात ते? एकमेकाची वाट पाहतात. एकमेकाला त्यांनी काय दिलेलं असतात? वचन वचन दिलेलं दिलेले असतात. असते. साखरपुड्याच्या वेळेस पण देतात ना, त्यात वचन देतात. आणि त्यावेळेस वचन दिल्यानंतर त्यांनी कोणाबरोबर केला? एकमेकाबरोबर करार केला. करार केला. लोकांसमोर पण काय केला? करार करार केला. आणि लग्न झाल्यानंतर ते एकमेकाला काय देतात? वचन देतात. आणि वचन दिल्यानंतर ते पक्के काय झाले? पती पत्नी झाले. जगापुढे झाले, देवापुढे झाले. हालेलुया. आणि मग ती मान्यता कुठून भेटते त्यांना? देवापासून ते काय झाले? पती पत्नी झालेले आहे. आणि म्हणून बायबलमध्ये सांगितलं की प्रकटीकरण 2:10 मध्ये म्हटलं मरेपर्यंत विश्वासू राहा. म्हणजे मी तुला कोणाचा मुकुट देईन? पती पत्नीने एकमेकाबरोबर विश्वासू राहायचं. परिवाराने पण एकमेकाबरोबर विश्वासू राहायचं. लेकरांनी पण आई वडिलांसाठी कसं राहायचंय? विश्वासू राहायचंय. प्रत्येकाने एकमेकाबरोबर विश्वासू राहायचंय मरूपर्यंत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, बसा खाली, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही देवाबरोबर विश्वासू राहायचं. देवाबरोबर विश्वासू राहणाऱ्या लोकांना काय म्हणलं? नीतिमान. आमेन. म्हणा, देवाबरोबर विश्वासू राहणाऱ्या लोकांना देवाबरोबर विश्वासू राहणाऱ्या लोकांना नीतिमान म्हटले आहे. काय म्हणलंय? नीतिमान. हा, तुम्ही मरूपर्यंत कोणाबरोबर विश्वासू राहायचंय? देवाबरोबर. देवाबरोबर. नीतिमत्वाच्या मार्गावरच राहायचं आहे. Praise the Lord. नीतिमत्वा एपिस्कारा 6 अध्याय काढा. त्याच्यामध्ये शस्त्र सामुग्री दिलेली आहे. ती वाचा. शेवटी प्रभूमध्ये व ते त्याच्या 6 किती? 10. 6 अध्याय 10 वचन. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान होत बलवान व्हायचंय. कशामध्ये बलवान व्हायचंय? प्रभूमध्ये. हा, आता नीतिमान झालेले लोक कशामध्ये बलवान व्हायचंय? हे बघा ना इकडे. सामर्थ्यामध्ये हा, प्रभूमध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये काय व्हायचं आहे? बलवान. बलवान बॉडी बिल्डर बनायचं आहे. पुढे काय सांगितलं? सैतानाच्या डावपेशांपुढे तुम्हाला सैतानाच्या डावपेच्या पुढे तुम्हाला आणि मला टिकाव धरता यावा. टिकाव धरता येण्यासाठी म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. देवाने तुम्हाला आणि मला काय दिलेलं आहे? शस्त्र सामुग्री दिलेली आहे. आमेन. हालेलुया. कोणची शस्त्र सामुग्री दिली? देवाची. कोणची शस्त्र सामुग्री दिलेली आहे? देवाची शस्त्र सामग्री. देवाची शस्त्र सामुग्री फक्त देवाला आणि तुम्हाला माहिती आहे. Praise the Lord. आमेन. ती हालेलुया. शैतानाला माहिती नाही. आता माहिती झाली अजून त्याला. Yes. अन्य भाषा ज्या वेळेस तुम्ही बोलतात ना, हे शस्त्र ती त्याला फक्त माहिती. अन्य भाषा कोणाला कळते? देवाला देवाला. कळते. देवाला कळते. वाचा. कारण आपले झगडणे रक्त आपल्या जगडणे रक्त मासा बरोबर नव्हे, तर सत्तान बरोबर, सत्तान बरोबर, कारण बरोबर, अधिकाऱ्या बरोबर, सध्याच्या काळोखातील, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, जगाच्या अधिपती, जगाचा अधिपती कोण आहे? शैतान. शैतान. आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर, आकाशामध्ये काय ठेवलेलं आहे? दुरात्मा. अनितिमानाचं तुम्ही जर अनितिमान असेल, शैतानाला पण कसं ठरवलेलं आहे? अनितिमान. अनितिमान आहे. मग त्याच्या राज्यात जायचं का? त्या तो कुठं कुठं ठेवलेला आहे त्याला? आकाशात. आकाशात ठेवलेला आहे. तो इथं ठेवलेला आहे आणि नरकामध्ये आहे. वाचा. कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करिता यावा, वाईट दिवसात प्रतिकार करता यावा, या सर्व काही केल्यावर टिकावर धरता यावा, सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा. म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण देवाची करा. शस्त्र सामुग्री तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहिजे. आमेन. हालेलुया. कोणाची शस्त्र सामुग्री पाहिजे? देवाची शस्त्र हा, सामग्री. पहिले शस्त्र वाचा. तर मग आपली कंबर सत्याने कसा, आपल्याकडे सत्य पाहिजे.
नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण नीती करा. महत्वाचं काय पाहिजे? उरस्त्राण. हा, चिलखत. चिलखत. बघा पूर्वीचे लोक युद्ध करायचे, युद्ध करायचे असताना मग ते काय करायचे? चिलखत घाला. चिलखत घालायची. तर छातीवर कुणी वार करू नये, मग कुणी घुपसू नये म्हणून. म्हणून काय ठेवायचे? चिलखत. तुमच्या नीतिमत्वाचा काय पाहिजे? उरस्त्राण. उरस्त्राण पाहिजे. आणि नीतिमान लोक हा उरस्त्राण. हा तुम्हाला आणि मला काय दिलेले आहे? शस्त्र. शस्त्र सामुग्री दिलेली आहे. आमेन. आणि नीतिमान कशाने जागणार आहे? विश्वासाने. विश्वासाने जागणार आहे. बायबल मध्ये सांगितलं. मग पुन्हा एकदा आपण ते वचन वाचूया, 21 वचन. कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपल्याला आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरून यापेक्षा वाचा ना, यापेक्षा तो न समजणे यापेक्षा तो नाही समजलेला बरा. आपल्या ओकीकडे परतलेले कुत्रे आपल्या बघा कुत्रे वागतात आणि काय करतात? परत त्याच्याकडे ती वाकरी परत साडतात. काही लोक नीतिमानाचा मार्ग समजून सुद्धा पुन्हा जाऊन काय करतात? जुन्या गोष्टी वकून टाकल्यात. आपण पाप करतात. कोणाच्या नावाने वकून टाकलेले आहे? येशू ख्रिस्ताच्या नावाने येशू ख्रिस्ताच्या नावाने ते काय झालेलं आहे? तुकून टाकले. वकून टाकल्यात. आणि काय झालं आता? नीतिमान झाले. आता आपण नीतिमान झालेलो आहोत. आणि पुढे काय म्हटलं? अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरी. अंग धुतल्यानंतर गाळात परतलेली डुकरी. डुकर काय? डुकराला अंग धुतलं, परत जाऊन कशात लोळतात ते? गाळात गाळात जाऊन त्या काय होतात ते? लोळतात. लोळतात ते. काही तसं प्रार्थना करणारे लोक आहेत. काय करतात ते? अंग धुतात. कोणाच्या रक्तात धुतलेले आहेत तुम्ही? नीतिमान झालेले असूनही पापात जीवन जगतात. हा, येशू ख्रिस्ताच्या नावात येशू ख्रिस्ताच्या नावात देवाच्या आपल्या आत्म्यात देवाच्या आत्म्यात धुतलेले आणि पवित्र. कोणाच्या आत्म्यात धुतलेले आहे तुम्ही? देवाच्या आत्म्यात देवाच्या आत्म्याने धुतलेले आहेत. आमेन. आणि परत जाऊन तुम्ही गाळात लोळतात. तुम्ही परत जुन्या गोष्टी वाकलेल्या परत खातात. ते म्हणजे काय आहे? अनितिमान तुम्ही अनितिमान होतात. आणि अनितिमान लोकांना काय नाहीये, कोणाच्या राज्यात प्रवेश नाहीये. देवाच्या राज्यात प्रवेश नाही. प्रेस लॉर्ड. हे फालतूच्या गोष्टी वाटतात आपल्याला या. काही लोकांना फालतूच्या वाटतात या गोष्टी. जगिक लोकांना काय ते लोक नुसते तेच सांगत बसतील. पवित्र जा. पण या फालतूच्या गोष्टी नाहीये. तुम्ही मी सत्य. कुठेही जा, तुम्ही पवित्रच दिसले पाहिजे. Praise the Lord. काय दिसले पाहिजे? पवित्र. पवित्रच दिसले पाहिजे, निर्दोष दिसले पाहिजे. Hallelujah. तुम्ही लग्नाच्या कार्यक्रमामध्ये गेले तरी तुम्ही तिथं कसे दिसले पाहिजे? पवित्रच दिसले पाहिजे. खांदाने उडवायचा. खांदा लगेच असा होतो. कसा होतो? झुकेगा नाही मै. खांदा कसा होतो? तिरपा. असा. तिथं गेले तरी डीजे पुढे जरी गेले तर तुम्ही काय दिसले पाहिजे? पवित्र. डीजे तर अंगात नाही घुसून घ्यायचं डीजे तुमच्या. तिथं तुम्ही काय दिसले पाहिजे? नीतिमान दिसले पाहिजे. काय दिसले पाहिजे? नीतिमान. तुमच्याकडे कोणाचा मार्ग आहे? नीतिमत्वाचा नीतिमत्वाचा मार्गावर मार्ग आहे. चालतात तुम्ही. Praise कोणाच्या the Lord. मार्गावर चालतात? नीतिमत्वाच्या. तिथं दाखवून द्या त्यांना. म्हणा पिक्चरचं गाणं नाही नाचणार आम्ही. देवाच्या- येशूचं गाणं लावा, लगेच नाचतो मी. कोणाच्या नावावर? येशूच्या नावाने. ते कटपुतल्या माहिती का तुम्हाला? म्हणा कटपुतल्या. कटपुतल्या. ते पूर्वीचे लोक कटपुतल्या नाचवायचे. ते खेळायचे. त्यांच्या दोऱ्यावर ते काय करायचे? नाचवायचे. नाचवायचे. दोरा असा केला तर लगेच त्याचं नाक हालायचं, लगेच हात हालायचा. तुम्ही आणि कोणाच्या याच्यावर नाचायचं? देवाच्या. म्हणा देवाच्या Hallelujah. गोष्टीवर. देवाच्या गोष्टीवर नाचायचे. कोणाच्या गोष्टीवर नाचायचंय? देवाच्या. हा, बायबलच्या गोष्टीवर आनंद करायचा. आनंद करायचा आहे. Praise the Lord. पिक्चरच्या देवाच्या गाण्यावर आनंद करायचा आहे. Hallelujah. हो, देवाच्या गाण्यावर तुम्ही नाचा ना. कितीतरी नाचायचं तेवढं. Yes. हा, खांदे उडवा, इथं गप्प बस. पाय पण उडवा. इथं आराधनाने करायची तिकडं नाचायचं. आणि डीजे पुढे खांदे उडवायचे. अनितिमान. तुम्ही नीतिमान लोक आहेत का? नाही. कोणचे लोक मानतात तुम्ही? अनितिमान. कोण मानतात तुम्ही? तिथं डुक्कर बांधतो आपण तिथं. हम्म. हा, डुकराला स्वच्छ केलं आणि परत तो बिचारा गाळात जाऊन लोळतो. बिचारा. मग तो काय झालाय तो? अनितिमान. अनितिमान. तुम्ही काही लोक तसेच बिचारा लोक म्हणावं लागतं त्यांना. प्रार्थना करतेत, आराधना करतेत, हालेलुया म्हणतेत, प्रेज लॉर्ड गाणे गाते छान छान, आणि परत जाऊन डीजे पुढे नाचते. काय काय कार्यक्रमामध्ये मिक्स होते. जेवणावर प्रार्थना नाही करीत, तसंच खातेत. हा, कुठली वस्तू आणली तर ते म्हणतात जाऊ द्या, मी आणली, माझ्या पैशाने विकत आणली. प्रार्थना. हा, प्रार्थना करत नाही. धन्यवाद. गोळ्या आणल्या तरी धन्यवाद देत नाही. कुठली गोष्ट आणा तुम्ही घरामध्ये, धन्यवाद. पण त्याच्यावर तुम्ही देवाचा आशीर्वाद मागवा. आमेन. आमेन. हालेलुया. काही असू द्या,
तुम्ही कसे दिसले पाहिजे? नीतिमान. म्हणा पांढरं शर्ट. पांढरा शर्ट. आता हे पांढरा कागद पुढे गेला तर कसं दिसतो? पांढराच दिसतो. बोला ना. पांढरा. का काळा दिसतो तो? हा, तुम्ही आता पांढरे झालेले आहेत म्हणा, बगळा झालेले आहेत तुम्ही. बगळा. बगळा झालो. करा असं बगळा, करा बगळा स्टाईल करा, करा बगळा स्टाईल. बगळा झालोय आता. बगळा झाला. बोला ना, बोला ना. बगळा. बगळा झालोय. कोणचा? पांढरा. पवित्र बगळा झालेला आहे आता. बाहेर गेला तरी कसं दिसला पाहिजे? कावळा. कुत्रेवाणी दिसला पाहिजे. कावळा. कुत्र बघा खात आणि परत वकीत वाकलं तेच चाटीत. डुक्कर बघा, डुक्कर बघा कसं काय करतं डुक्कर? स्वच्छ. स्वच्छ केलेलं असतं त्याला आणि परत गाळात काय करतो? बसतो. लोळत होतो आणि ते सगळ्याला दिसतं. लोक काय म्हणतात, हे काय प्रार्थना करणारे ब्रदर आहेत नाचतात पिक्चरच्या गाण्यावर. प्रार्थना करणारे लोक ठेका धरतात, असं कमरेचा ठेका, कंबर उडीत येत असं उडून उडा त्याला उभे राहा. सगळे सगळे उभे राहा, उभे राहा, उभे राहा. कंबर नाही उडायचं. बोला ना, उभे राहा ना, उभे राहा, उभे राहा, उभे सगळे राहा. असं कंबर उडत. कसे कंबर उडत आहेत? तो म्हणायची. प्रार्थना करतात ठेका धरीत. काय करतात मग लोक म्हणतात, अरे काय राव प्रार्थना करते ते, काय करते ते? प्रार्थना करणं ब्रदर पहा ना ते. किती मग भारी. ते त्याला पण आनंद वाटतो. अरे काय नाही, मग चला त्याच्या बरोबर जाऊन नाचते. ते पण काय करतात? ते पण असं भारी, असं भारी ठेका धरते. ते पण काय करते ते पण काय करते? भारी ठेका धरते. असे खांदे उडतात टकाटक. कसे खांदे उडतात? असे. पण लोक काय म्हणतात? अरे प्रार्थना करणारे लोक आहे. काय म्हणते ते? हा, प्रार्थना करणारे लोक कसे दिसले पाहिजे? शुभ्र. बगळ्यावानी. बगळा. आता कोणचा बगळा उतरलेला आहे तुमच्यावर? पवित्र आत्मा. येशूचा ज्यावेळेस कबूतर. बाप्तिस्मा झाला, बाप्तिस्मा झाल्यानंतर तो पाण्यामधून वरती आला. वरती आल्यानंतर आत्मा कबुतरासारखा. कबुतरासारखा त्याच्यावर उतरलेला आहे. हालेलुया. कुठं दिसलेला आहे? उतरलेला आहे पाण्यामधून. येशू ज्यावेळेस वरती आलेला आहे, वरती आल्यानंतर पवित्र आत्मा कसा आलेला आहे? एक कबुतरासारखा आलेला आहे. हालेलुया. तुम्ही कुठे उभे राहा, तुमच्यावर पवित्र आत्मा आहे. तुम्ही तिच्या पुढे उभे राहा, तो पवित्र आत्मा तुमच्यावर आहे. तुम्ही भांडणामध्ये उभे राहा, तिथं काय? पवित्र आत्मा आहे. हालेलुया. कुठेही जा तुम्ही, काय दिसलं पाहिजे तुमच्यामध्ये? पवित्रता. पवित्र आत्मा उतरलेला दिसला पाहिजे लोकांना. तुम्ही नाचू नका डीजेच्या गाण्यावर, हिंदी पिक्चरच्या गाण्यावर. नाचत असतील तर तुमच्यावर काय नाहीये? पवित्र आत्मा नाही. तुम्ही नाचणार नाही तर लोक म्हणतील, अरे याच्यावर देवाचा आत्मा आहे याच्यामध्ये. हालेलुया. काय म्हणतील ते? देवाचा आत्मा. देवाचा आत्मा आहे. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आत्मा पाहिजे का नको? पाहिजे. काही लोक कपडे काढून ठेवतात, नीती महत्वाची. नीतिमत्वाचे कपडे काढून ठेवतात. अरे तुम्हाला काढायसाठी दिले का ते? नाही. म्हणा परमनंटली दिलेले आहे, परमनंटली दिलेले. फिक्स दिलेले आहे, Fix. पक्के दिलेले आहे ते कपडे. उतरू नका. उतरवलं तर परत तुम्ही नाही भेटणार. अनितिमान होता. Praise the Lord. हो, देवाने दिलेल्या नीतिमानाचे कपडे काय करू नका? उतरू नका. काढू नका. मलिन करू नका. म्हणा असा हातला मलिन करू नका. मलिन करू नका. मलिन करू नका त्या कपड्याला. त्या कपड्याला कसं ठेवायचंय? स्वच्छ. नीतिमत्वाच्या मार्ग चालत असताना त्याला पवित्र ठेवायचं आहे. या जगात चालत असताना, या जगात वावरत असताना तुम्ही स्वतःला कसं ठेवायचं? हर एक ठिकाणामध्ये पवित्र. कसं ठेवायचंय? पवित्र. बसू खाली आपण. Praise the Lord. तुमच्या तोंडातून निघा ना पवित्र. पवित्र ठेवायचं. तुम्ही थकले का काय? नाही. कसं ठेवायचंय? पवित्र. पवित्र ठेवायचं आहे. हालेलुया. हालेलुया. मग त्याच्यापेक्षा तो मार्ग तुम्हाला नसता समजला तर बरं झालं असतं. आता तुम्हाला कोणाचा मार्ग समजलेला आहे? नीतिमत्वाचा. नीतिमत्वाचा मार्ग समजलेला आहे. Praise God. मागे फिरू नका. हालेलुया. एकदा बैलाला नांगर ज्यावेळेस लावतात, नांगर लावलेला असताना बैल माग कधी भागत नाही. नाही. जर माग बघत असेल तर ते नांगरणी तिथंच काय होते? थांबते. थांबते. जर तुम्ही देवाचं नीतिमत्वाचं तुम्ही नीतिमत्वाचं तुम्ही काय केलेलं आहे? शिरस्त्राण घातले, उरस्त्राण. उरस्त्राण घातलेलं आहे. काढून ठेवू नका. तुम्ही नीतिमानाचे कपडे घातलेले आहे. तुम्ही पवित्रतेचे तुम्ही कपडे घातलेले आहे. आता ते कपडे तुम्हाला काय करायचे नाहीये? काढायचे नाही. माग पाहायचं नाही. माग पाहतात म्हणजे तुम्ही डुकर आणि कुत्र्यासारखे आहात. कुत्र वक्त आणि परत चाटतं. डुकराला आंघोळ घातली तर परत गाळात जाऊन लोळतं. तुम्हाला नीतिमत्वाचा मार्ग समजलेला आहे. Praise the Lord. त्या मार्गावर तुम्हाला चालायचं आहे. Yes. तो मार्ग चालत असताना कष्ट होतील. Yes. म्हणून बायबल मध्ये 34 19. आणि 19 मध्ये काय म्हटलं? नीतिमानाला फार कष्ट म्हणा होतात. सगळे म्हणा. नीतिमानाला फार कष्ट होतात. म्हणा तरी नीतिमानाला परमेश्वर फार त्या
कष्ट असतात. नीतिमानाला फार कष्ट असतात. पुढं तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला तरी परमेश्वर त्याला सर्व कष्टातून काय करेल. सोडवे. आमेन. आमेन. नीतिमानाच्या मार्गावर चाललेलो आहे. Praise the Lord. करा असा हा नीतिमानाच्या मार्गावर चालले. एरोप्लेन कुठं उडवायचंय. खाली नाही उडवायचं. एरोप्लेन कुठं उडवायचंय. काही लोकांचं एरोप्लेन खालीच उडते. मग पवित्रतेचे नीती मार्गाचा मार्ग समजलेला नाही बरा होता. मग ब्रेकची गाडी खाली बिगर ब्रेकची गाडी खाली जाते. तुम्हाला आता ब्रेक आहे सगळे नीती मार्गाचा मार्ग देवाच्या राज्यात जा. कुठं जातो. देवाच्या राज्यात. काय सांगितलं. नीतिमानाला कष्ट होतात फार त्यांना. कष्ट आहेत. नीतिमत्वाच्या मार्गाला चालत असताना काय होतात. फार कष्ट. फार कष्ट आहे. तरी परमेश्वर पण सर्वातून सोडवे. कष्ट म्हणजे काय डायरेक्ट अंतच नाहीये. नाही. डबल प्रकारचे ब्लेसिंग. आमेन. योसेफासारखं स्थान आहे. प्रधानमंत्रीच्या आमेन. लेवलला बसून ठेवले परमेश्वराने. The Lord. कोणाच्या लेवलला बसून ठेवलंय. मोदीच्या प्रधानमंत्रीच्या लेवलला बसवून ठेव. योसेफाला बसवले. Praise the Lord. आणि म्हणा मोशेला मोशेला 20 लाख लोक दिले ते परमेश्वराने. 20 लाख लोक. हा काय केलं. त्याच्या मागच राहायचे लोक. लीडर. मोशे काय करायचा. डोंगरावर जायचा. डोंगरावर जाऊन परमेश्वराला विचारायचा. नीतिमान लोक कोणाला विचारतात. देवाला विचारतात. त्याला कोणाच्या नावात तो झालाय. येशू ख्रिस्ताच्या- देवाच्या. हा देवाच्या काय. येशू ख्रिस्ताच्या नावात देवाच्या आत्म्यात धुतलेले पवित्र देवाच्या केलेले, आत्म्यात तो काय झालेला आहे. धुतला गेलेला आहे. म्हणून आज मोशेद्वारे किती चमत्कार केले. Yes. हा मोठ्याले चमत्कार केले. आता होईल. आज होतच चमत्कार. एवढे मोठे. प्रेस द लॉर्ड. आता चमत्काराच्या मागं नका पडू. म्हणा चमत्काराच्या मागं नका पडू. हे चमत्कार काय. वाफ आहे वाफ. वाव. नीतिमान तुम्हाला कोण करेल. येशू देवाचं वचन. म्हणा देवाचं वचन तुम्हाला आणि मला काय करेल. नीतिमान ठरवणार. नीतिमान करणार आहे. हे लोक पण देवाच्या कशावर चाललेत. तारू कशावर बांधलं नोआने. बोला ना. देवाच्या वचनावर. हा म्हणून तो कसा ठरला. नीतिमान नीतिमान. ठरवणार. तुम्ही देवाचं वचन पाळणार आहे तर तुम्ही काय ठरणार आहे. नीतिमान. नीतिमान ठरणार आहे. त्या मार्गावर चाललेले आहात. Praise the Lord. बायबल मध्ये असं सांगितलं. नोहाने परमेश्वराचं ऐकून तारू बांधली. Praise the Lord. Hallelujah. लेकरांनी कोणाला साथ दिली. बापाला. बापाला दिली. सगळे कुठं बसले. जनावर सगळे कुठं बसले. तारू. तारूत बसा ना. तारूत बसल्यावर तुम्ही असे दिसतात. Praise the Lord. Amen. वाईट दिसतात. वाईट बगळे. बगळे. तारूत येत जा. बगळा होऊन जात जा. Amen. तारूत या. अजून पवित्र होऊन जात जा. Praise the Lord. घरी पण बसा. प्रार्थना करा. Praise the Lord. उपवास करा. आराधना करा. शुद्ध होत चाला तुम्ही. आमेन. तारूत बसल्यावर कसं आहे. सेफ आहे. Safe. कसं आहे. सुरक्षित. कसं आहे रे पुरी. सुरक्षित. म्हणा सुरक्षित. 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 जरा आवाजाने बोला ना. सुरक्षित. सुरक्षित. Amen. Hallelujah. काय आवाज येत नाही. काय आहे. सुरक्षित. सुरक्षित. कसं आहे ब्रदर. सुरक्षित. सुरक्षित आहे. कुठं बसल्यानंतर. देवाच्या तारू. तारूमध्ये. आणि तुमचं नीतिमान महत्वाचे कपडे. अजून- लेबल. शिक्का. अजून शुभ्र होणार. अजून कोणी काढू शकत नाही. प्रेस द लॉर्ड. कोणी दिलाय तो शिक्का. देवाने दिलेला आहे. जपून ठेवा. काय काय जपून ठेवतो आपण. आईने दिलेलं होतं. भावांनी दिलेलं होतं. जपून ठेवलंय. किडून जातं ते. आणि तसंच जातं ते निघून. जपून काय ठेवा. शिक्का. देवाने तुम्हाला नीतिमान केलेले ते जपून ठेवा. वाढ. काय जपून ठेवायचं बोला ना. नीतिमत्वाचे कपडे तुम्हाला नीतिमत्वाचा धब्बा मारलेला आहे. तो काय करायचा आहे. जपायचे आहे. जपून ठेवायचा आहे. या जगात काही जपून ठेवलेलं काहीच राहणार नाही. फक्त आत्म्याला जपा. काय करायचंय. आत्म्याला जपायचं. आत्म्याला जपायचं आहे. किती लोक आज कष्टाला घाबरणारे. नाही. कष्टाला घाबरायचे का. नाही. मग आता कोणी जरी म्हणलं ना तुम्हाला. अरे तू एवढे प्रार्थना कर. त्याला म्हणा नीती म्हणाला लय कष्ट असते. तू शांत बस. Amen. त्याला काय म्हणायचं. तरी तू परमेश्वर शांत बस. तरी परमेश्वर काय करतो. त्याला सोडवतो. त्याला सोडवतो. आमेन. हालेलुया. तुम्ही हालेलुया. ज्यावेळेस तुम्हाला कष्ट येतील ना त्यावेळेस समजून घ्यायचं भरपूर आशीर्वाद की आहे. तुमच्यात काय क्वालिटी आहे. हालेलुया. तुम्ही नीतिमान लोक आहेत. Praise the तुम्ही Lord. कोणचे लोक आहेत. नीतिमान. पवित्र लोक आहेत. तुम्ही कोणचे लोक आहेत. धुतलेले लोक आहेत. तुम्ही कसे लोक आहेत. चमकणारे ताऱ्याप्रमाणे चमकणारे लोक आहेत. Hallelujah. त्या वचनाद्वारे देव भक्त तुम्हाला मला आशीर्वाद करू.